राम जय जय राम. नमस्कार. आज 2 ऑगस्ट वार रविवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे आपल्याला मीचे स्वरूप आनंदमय आहे. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो. कोणी संपत्तीमध्ये आनंद शोधतो, तर कोणी यशमध्ये आनंद शोधतो, तर कोणी पदमध्ये आनंद शोधतो. पण एक क्षण स्वतःला विचारूया, खरा आनंद बाहेर आहे का, की तो आपल्या आतच दडलेला आहे? महाराज सांगतात की इच्छित वस्तू मिळाली म्हणून कायमचे समाधान मिळत नाही, कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. अशा प्रकारे मन कधीच शांत राहत नाही. म्हणून महाराज सांगतात की इच्छा पूर्ण करण्यात आनंद नसतो, इच्छा शांत करण्यात आनंद असतो. आपण जितके मन विषयाच्या मागे धावतो तितके मन अस्थिर असते. परंतु जेव्हा आपण आपल्या जीवनात भगवंताचा आधार बनवतो, तेव्हा मनाला खरी शांती मिळते. महाराज एक सुंदर विचार सांगतात, भगवंता तुझ्याशिवाय माझे कोणी नाही. हा भाव ज्या दिवशी आपल्या मनात दृढ होईल, त्या दिवशी खऱ्या समाधानाची सुरुवात होईल. मित्रांनो, आपण स्वतःला अनेक गोष्टींशी जोडून घेतो. माझा पैसा, माझे घर, माझी पदवी, माझा मान. पण हे सर्व एका दिवसात बदलू शकते. मात्र आपल्या आत असलेल्या भगवंताचा अंश कधीच बदलत नाही. तोच आपला खरा मी आहे. महाराज सांगतात की जेव्हा आपण अहंकार सोडतो, अपेक्षा कमी ठेवतो आणि भगवंताच्या नामात मन रमवतो, तेव्हा आपल्या मनातील अंतःकरणातील आनंद जागृत होऊ लागतो. रामनाम हे फक्त शब्द नाहीत. रामनाम म्हणजे मनाला स्थिर करणारी शक्ती आहे. रामनाम म्हणजे चिंता दूर करणारा आधार आहे. रामनाम म्हणजे भगवंताशी जोडणारा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणून मित्रांनो, बाहेर आनंद शोधण्यापेक्षा आपल्या अंतःकरणात डोकावूया, भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवूया, रोज काही वेळ रामनाम घेऊया आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून निर्माण घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या प्रवचनाचा एका वाक्यात सार सांगायचा झाला तर, खरा आनंद तो बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, खरा आनंद तो भगवंताच्या स्मरणात आहे. चला तर आजपासून आपल्या जीवनात रामनामाचा दिवा प्रज्वलित करूया आणि आनंदमय जीवन जगण्याचा संकल्प करूया. श्रीराम जय जय राम. आजचा संदेश, ज्याने स्वतःच्या अंतःकरणातील भगवंताला ओळखले, त्याला बाहेर आनंद शोधण्याची गरज उरत नाही. खरा आनंद तो म्हणजे रामनामातच आहे. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचा हा अमूल्य संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचला जाऊ शकतो. श्रीराम जय जय राम. ए देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी रे, ए देवा घे धावकी रे.